नमस्कार मित्रांनो, स्क्रू एअर कॉम्प्रेसर हा कशा प्रकारे काम करतो? जेव्हा मशीन लोडमध्ये असेल तेव्हा एअर डिमांड जास्त असते. रोटर आपला फुल कॅपॅसिटीने फिरतो आणि कॉम्प्रेस केलेली हवा डायरेक्टली सिस्टीममध्ये जाते. पण जेव्हा डिमांड कमी होते तेव्हा कॉम्प्रेसर अनलोड कंडिशनमध्ये जातं. अनलोड मोड म्हणजे कॉम्प्रेसर चालू असतो पण एअर कॉम्प्रेशन करायचा तो थांबवतो. फक्त मोटर चालू राहते. यालाच लोड अनलोड कंट्रोल म्हणतात. यामुळे कॉम्प्रेसर जास्त वेळ लोडमध्ये राहिला तर पॉवर कन्झप्शन हे वाढते. या व्हिडिओद्वारे आपण लोड अनलोड फॅक्टर, पॉवर हे सगळं समजून घेणार आहोत आणि त्याचा आपल्या लाईट बिलावर कसा परिणाम होतो हे देखील बघणार आहोत. तुमचा कॉम्प्रेसर खूप जास्त पैसे खातोय का? चला तर समजून घेऊया. हा आहे 15 HP चा स्क्रू एअर कॉम्प्रेसर, ज्याचा टोटल रन टाइम आहे 10,363 तास आणि लोड टाइम आहे 5,758 आवर्स. तर मित्रांनो, टोटल लोड टाइम मायनस टोटल रन टाइम जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला तर आपल्याला असे लक्षात येईल की कॉम्प्रेसर जवळजवळ 4,605 तास अनलोडिंग कंडिशनमध्ये फिरतोय. आणि अनलोडिंग कंडिशन म्हणजे अशी स्थिती आहे जिथे कॉम्प्रेसर मोटर ऑन असते परंतु हवा बनवत नाही, पण मोटरला पॉवर लागते, पॉवर कन्झप्शन या ठिकाणी होत असतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक बेसिक कॅल्क्युलेशन समजून घेऊयात. त्या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्ट कळेल की कॉम्प्रेसर किती पॉवर खेचतं ते. टोटल अनलोड हावर्स डिवायडेड बाय टोटल रन हावर्स इंटू 100 इज इक्वल टू अनलोडिंग पर्सेंटेज. आपल्याला अनलोडिंगचं जर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर वरील फॉर्म्युला वापरून आपण या ठिकाणी अनलोडिंगचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी 45% अनलोडिंग कंडिशन आलेली आहे. त्यानुसार आपण पुढील कॅल्क्युलेशन करतोय. अनलोडिंग कंडिशन गुणिले 24 तासाची शिफ्ट गुणिले 0.4 अनलोड फॅक्टर, 11 किलोवॅटचं कॉम्प्रेसर आहे गुणिले 12 रुपये तिथला युनिट रेट आहे, बरोबर 570 रुपये. 30 दिवस बरोबर 17,107 रुपये प्रति महिना. हे फक्त अनलोड कंडिशनमध्ये आपले एक प्रकारचे वेस्टेज जात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता हेच जर आपण मासिक विचार केला तर 17,107 रुपये गुणिले वार्षिक विचार केला तर 17,107 गुणिले 12 महिने तर जवळपास 2,05,285 रुपये आपले अनलोडिंगमुळे या ठिकाणी वाया जात आहेत, वेस्टेज होत आहेत. तर मित्रांनो, कॉम्प्रेसर हा जास्तीत जास्त लोड कंडिशनमध्ये राहिला पाहिजे, अनलोड कंडिशनमध्ये तो राहिला नाही पाहिजे. यावर उपाय म्हणजे एअर लिकेज पूर्णपणे थांबवायचं आहे. कुठल्याही प्रकारचे प्रेशर ड्रॉप नाही झाला पाहिजे, प्रॉपर प्रेशर ठेवायचं आहे आणि ॲप्लिकेशन अजून जास्त वाढवायचं आहे किंवा मग VFD लावायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक